आणि आता घेणार आहोत न्यूज टॉप 9च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा। सुरुवातीला विधानसभेचा रणसंग्राम। फडणवीसांनी फसवलं, त्यांच्यावर केस दाखल करणार। सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। फाईल कशी दाखवली याचं मला उत्तर हवंय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शिवाजी महाराजांची शपथ घेतो, महाराष्ट्र लुटणारे आणि लुटारूंना मदत करणाऱ्यांना पाठिंबा नाही। माहीमवरून अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच टीव्ही 9 वर उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्राशी माझं रक्ताचं नातं, महाराष्ट्र माझं कुटुंब। आजारपणात खिल्ली उडवणाऱ्यांनीही मी अनुभवलं ते अनुभवायला हवं। नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा संताप। उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी। औसा हेलिपॅडवर काढला दुसरा व्हिडिओ। अधिकाऱ्यांना मोदी शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची ठाकरेंची तंबी। ठाकरे दिसतील तिथे बॅग चेक करा असे शिंदे फडणवीसांचे आदेश। माझी बॅग तुमच्याकडे देतो, बॅगा घेऊन माझ्यासोबत फिरा। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाही तो बॅगेतून पैसे घेऊन जाणार का? त्यांच्या बॅगेत हातरुमाल आणि कोमट पाण्याशिवाय काय असणार? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। निवडणूक अधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांच्या बॅगेचीही तपासणी। फडणवीसांच्या बॅगेची तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर। 50 ते 60 जागा निवडून येतील, शरद पवारांचा दावा। जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत। शरद पवारांचा अजितदादा गटावर निशाणा। मुंबईतील जोगेश्वरीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले। जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला, शिंदे गटाचा आरोप।